ज्यावेळी एखादा मुलगा शिकून मोठा होतो, मोठ्या पगाराची, परदेशात त्याला नोकरी लागते, पण कधी विचार केलाय का की त्या नोकरीमागं त्या आईवडिलांचे किती त्याग लपलेले असतात. आणि मध्यमवर्गीय कुटुंबातनं तर मुलगा असेल तर जास्तच म्हणजे त्यांनी सहन केलेलं असते. असंच एका मुलग्याला नोकरी लागते, अमेरिकेत नोकरी लागते, 1.5 कोटींचं पॅकेज मिळतं त्याला वर्षाला. आणि तो इतका खुश होतो, तो म्हणतो, आई आता तुझे सगळे दागिने गेलेले ना मी सोडवून देतो. तर त्या मुलग्याला आईनं खूप छान उत्तर दिलं. आई म्हणते, बघ बाळा, मला त्या दागिन्यांची अजिबात हौस नाही. हे जे तुझं यश आहे ना, तेच माझ्यासाठी मोठा दागिना आहे. तर मुलांनो, ज्यावेळी तुम्हाला घरातले शिक्षणासाठी बाहेर पाठवतात, बाहेर ठेवतात, त्यावेळी फक्त काही आठवू नका. त्या पैशासाठी आई वडिलांनी त्या पाठीमागं, त्या पैशांच्या मागं आई वडिलांनी कोणता त्याग केलाय हे नक्की बघा. कारण कसं होतं, एखादा मुलगा शिकत असला तर वडिलांचा त्याग खूप मोठा असतो, आईचा पण त्याग असतो. घरात आई वडील विचार करतात, आपला मुलगा शिकायला लागलाय तर त्याला आपल्याकडं काही कमी पडायला नको. आपण जर पैशाकडं कमी पडलो तर उद्या मुलगा म्हणेल की मला शिकायचं होतं, मी चांगले मार्क्स आणलेले, मला इच्छा होती शिकायची, पण वडिलांमुळे मी शिकू शकलो नाही. हे शब्द त्यांना ऐकायचे नसतात. आणि आई वडील किती जरी आपल्याला कष्ट लागले तरी मुलांना कधीच ते दाखवून देत नाहीत. पण सगळीच मुलं काय चांगली म्हणजे शिकून पैसे सार्थकी वडिलांचे लावत नाहीत. काय काय मुलं भरकटली जातात. पण एखादी मुलं, त्यात 10 ते एखादा मुलगा असा असतो ज्याला आई वडिलांचं खरोखर त्याग माहीत असतो. त्याला जाणीव असते की आपल्या वडिलांनी काहीतरी इकंड तिकंड ऍडजस्ट करूनच पैसे आणलेले असणार आहेत. कारण आपण काय कुबेराचे लेख नाहीये. त्यामुळं हे पैसे आपल्या वडिलांनी कुठनं तरी ऍडजस्ट करून दिलेले आहेत. तर त्या पैशांचा आपण सदुपयोगच करायला पाहिजे अशी त्यांना जाणीव असते. तर पुण्याच्या ठिकाणी राहून व्यवस्थित सगळं शिक्षण घेणं, जेवण खाणं, मुलं पण त्यासाठी करतात बरं का. म्हणजे ऍडजस्टमेंट तिथं पण करावी लागते त्यांना, रूमच्या बाबतीत असेल, काही असेल. काही काही ठिकाणी म्हणजे त्यांना खूप ऍडजस्ट करायला लागते. ज्यांना जाणीव आहे त्या ऍडजस्ट करून त्यातनं चांगले मार्क्स पाडतात, चांगला अभ्यास करतात, चांगल्या संगतीत राहतात, ज्यांना आपल्या आई वडिलांची खरोखर जाणीव असते. मग आहेच ना, काय काय मुलं शिक्षणासाठी म्हणून जातात आणि शिकून येतात का काय करून येतात ते आपण बघतोच. तर मध्यमवर्गीयच्या मुलांनी जर असं शिकलं तर त्या आई वडिलांना खूप अभिमान वाटतो. आणि आपण नेहमी त्या म्हणजे बघतो पण खूप जास्त प्रमाणात आता मुलं मध्यमवर्गीयांचीच येतात. रिक्षावाल्याचा मुलगा जर आयएस झाला तर सगळ्या जग त्याचं कौतुक करणार. का कौतुक करण्यासारखंच आहे. कारण त्या रिक्षावाल्याला माहित असतंय की त्यानं किती कष्टानं आपल्या मुलाला शिकवलेलं असते. कधी कधी फी भरायला नसेल तर तो रात्रभर तिथं रिक्षा फिरवून फी साठी पैसे जमवला असेल. मग ते जाणीव तर मुलांना हवी. मुलं काय करतात, आपल्या आई वडिलांनी केलेली जाणीव ठेवत नाहीत, त्यावेळी असं काहीतरी भरकटली जातात. मग कमी पगाराची नोकरी करायचं, मग त्यांचं आयुष्य ऍडजस्ट करण्यात आयुष्यभर जातं. आता थोडं ऍडजस्ट करा. शिक्षणासाठी तुम्ही तिथं तडजोड करा, आयुष्यभर सुखानं खाशीला. ज्यावेळी तुम्हाला मोठ्या पगाराची नोकरी लागेल त्यावेळी तुम्हाला कशाचंही कमी नसेल. पैसा माणसाला सगळ्यात महत्वाचा पैसा आहे. जरी माणूस म्हणत असला पैशाला काय करायचंय, कोण विचारते पैशाला, अशी लोक सहज बोलून जातात. पण एक सांगते, पैशाशिवाय काही नाही. पैसा ज्यांच्याकडे आहे त्यांना मान आणि सन्मान आहे. ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांना कुणीही विचारत नाही. तुमची झोपडी असेल तर तुमच्या झोपडीत चहा प्यायला कुणी येणार नाही. तेच तुमचा बंगला असेल, न बोलवता लोक 3 वेळा तुमच्या दारात येतील. ही सत्य परिस्थिती आहे. म्हणून शिक्षण खूप महत्वाचं आहे. आणि आई वडिलांनी जर तुमच्यासाठी
ती संधी उपलब्ध करून दिलेली असेल, जर आईवडिलांना वाटत असेल, प्रत्येक आईवडिलांना वाटते बरं का, की मला नाही मिळालं ना, माझा मुलगा शिकतोय ना, त्याच्यात मला समाधान आहे. आई वडील काही करतील त्यावेळी, त्यांना कितीही कष्ट लागलं तरी करतील, पण आपल्या मुलाला शिकवतील. खरं सांगते, म्हणजे आरोग्यासंग सुद्धा तडजोड केलेली लोक मी बघितले. आज जर मी घरात बसलो तर माझा मुलगा शिकायला लागलाय, उद्या असं व्हायला नको की मी कमी पडलो, पैशाला मी कमी पडलो आणि मुलाचं शिक्षण मी करू शकलो नाही पैशाभावी, असं व्हायला नको. आणि आजकालचं शिक्षण सोपं राहिलेलं नाही. आधी आम्ही मराठी शाळेत शिकलो, आता पहिलीच्या मुलग्यापासून खर्च चालू होतोय. पहिलीला काय, ते नर्सरीला प्ले गट, ते सगळं ते पण आहे आता. आम्हाला पहिलीला पहिल्यांदा वर्गात जाऊन बसवलं, आम्हाला कळायचं पण नाही त्यावेळी. आणि एक ही न फी घेता शाळेचे ड्रेस पण त्यांच्याकडनं मिळायचे, पुस्तकं त्यांच्याकडनं मिळायचे, सगळं फ्री मिळायचं. आता फ्रीचं काही राहिलेलं नाही, फक्त पैसा. महागडं शिक्षण, पैसा. सरकारी शाळा तर सगळ्या बंद पडलेल्या आहेत. गावातली शाळा, जी आमच्या गावात टॉपची शाळा होती जिथं आम्ही शिकलो, ती शाळा आज फक्त 6-7 पोरं आहेत. खूप बिकट अवस्था आहे. लोकांना बेडगी आयुष्य पाहिजे, फक्त पैसा दिला म्हणजे तिथं शिक्षण चांगलं घेते, तिथं चांगलं शिकवतात, अशी लोकांची मानसिकता झाल्या. आणि त्यामुळं मराठी शाळा सगळ्या डबघाईला आलेल्या आहेत. मराठी शाळेत मुलं पण जायला नको म्हणतात, आई वडील घालायला नको म्हणतात, कारण शेजारचं बघून आपल्याला पण तेच पाहिजे असतं. कारण त्यांनी घातलं इंग्लिश स्कूलला तर माझा मुलगा इंग्लिश स्कूलला शिकला पाहिजे, अशी आयांची पण मानसिकता आहे. त्यामुळं शिक्षणाच्या बाबतीत खूप शाळांची दुरावस्था आहे. शिक्षण पहिलीपासनं फी, प्रत्येक गोष्टीला फी आहे, प्रत्येक गोष्टीला मुलांच्या फी आहे. त्यामुळं मुलं आजकाल स्वस्त नाहीत. आधी 4-5 मुलं असली तरी शाळेत शिकायची, सगळे मोठी व्हायची, नोकऱ्या लागायच्या. त्यांना पण नोकऱ्या लागलेल्या आहेत, असं नाही की गरीबाची मुलं शिकली नाहीत, नोकऱ्या लागल्या नाहीत, आहेत. पण आजचं शिक्षण आणि त्यावेळेचं शिक्षण जमीन आसमानचा फरक आहे. त्यावेळी फीचं प्रमाण नव्हतं, सगळं फ्री होतं. आम्हाला आठवत नाही की 10वी पर्यंत आम्ही फी दिली होती. 10वीला पेपरची बोर्डाची फी द्यावी लागली. ते पण बोर्डाच्या फी साठी माझ्या वडिलांनी काय संघर्ष केला तो मला माहित होता, कारण आम्हाला त्याची जाणीव होती. खूप म्हणजे किती जरी काही जरी झालं तर वडील हे वडील आहेत. त्या 10वीच्या पेपरला पैसे नव्हते तर त्यांनी रोजगार दुसऱ्यांकडे केलेला, आणि त्याची जाणीव होती. म्हणून मला असं वाटायचं मी ह्या परीक्षेत फेल झाले तर काय होईल, त्यांना काय वाटेल, असं खूप म्हणजे मनातनं खूप दुःख व्हायचं. आणि मला त्यावेळी ना गणितात मला अजिबात आवडायचं नाही गणित. मला वाटायचं मी गणितात फेल होणार आहे, असं मला सतत मनातनं वाटायचं. मग त्याची जाणीव होती की वडिलांनी माझ्या एवढे कष्ट घेतलेत, मी फेल व्हायला नाही पाहिजे. मी रात्रभर आपलं ते साधं पोतं असतं धान्याचं वगैरे, त्याच्यावर बसून अभ्यास केलाय. का तर अंथरुणावर बसल्यानंतर झोप येते आणि झोप आली की मी झोपणार म्हणून त्या पोत्यावर बसून रात्रभर अभ्यास केला. आणि 10वीत मी पास झाले. पास म्हणजे मला 53% पडले, जास्त काही नाही पडले, पण 53% मी पास झाले. मला वाटलं बरं झालं, नाही तर माझ्या म्हणजे त्यांच्या ते केलेल्या कष्टाचं कुठंतरी जाणीव होती मला. तर मुलांनो, खरंच कुठलेच आई वडील पैसे असेच येत नाहीत. पैसे कमवायला खूप मेहनत लागते, आणि त्यांचे पैसे तुम्ही असे वाया घालवू नका. जर तुम्हाला शिकायचं नसेल तर तसं आई वडिलांना सांगा मला अजिबात शिकायचं नाही,
कामाला जावा 10वी नंतर. 10वी पर्यंत सगळे मुलं शिकतातच, त्याच्यानंतर नाही शिकलात तरी चालेल, पण पैसे वाया घालवू नका आई वडिलांचे.